नमस्कार मंडळी. जून महिन्यात ग्रहांचं एक अद्भुत संयोजन होणार असल्यानं या महिन्यात बुध, सूर्य आणि गुरूची युती मीन राशीत असेल. त्यामुळे त्रिग्रही योग तसेच बुधादित्य राजयोग तयार होईल. या तिन्ही शुभग्रहांच्या प्रभावामुळे जून महिन्यात 5 राशींचं नशीब चमकणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जाते. मात्र हा लाभ कोणत्या राशींना मिळणार आहे, यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मंडळी, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु रवी आणि गुरु बुध यांचा संयोग खूप शुभ मानला जातो. ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे 5 राशींना आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठेसह करिअरमध्ये पदोन्नतीचे फायदे मिळणार आहे. आता हा लाभ कोणत्या राशींना मिळणार आहे, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांना जून महिन्यात अनेक प्रकारच्या अडचणीतून मार्ग मिळेल. तुम्हाला मित्र आणि शुभचिंतकांकडून शुभ कार्य मिळेल. त्यामुळे रखडलेल्या कामाला गती मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते, परंतु तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. तसेच या महिन्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित कामं सहज पूर्ण होतील. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात. IT आणि तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल. तसेच महिन्याच्या मध्यकाळात कौटुंबिक हित संबंध सांभाळा, आरोग्याची काळजी घ्या, शांत रहा आणि वाद टाळा. तसेच वैवाहिक जीवन चांगलं व्हावं म्हणून नात्यांना थोडा वेळ द्या. त्यानंतर वळूयात मिथुन राशीकडे. मिथुन राशींच्या लोकांसाठी जून महिना घरगुती सुखसोयींमध्ये वाढ करेल. वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी येतील, परंतु बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी तुम्हाला या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकतात. तसेच जवळचे मित्र आणि हितचिंतक प्रत्येक कठीण काळात मदत करतील. या महिन्यात तुम्ही तुमच्या ध्येयांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. तसेच निरर्थक चर्चेत वेळ वाया घालू नका. व्यावसायिक किंवा करिअरच्या संदर्भात प्रवास करण्याची शक्यता देखील आहे. या काळात आरोग्याला प्राधान्य द्या. त्याचबरोबर प्रेम संबंधांच्या बाबतीत हा काळ खूप चांगला राहणार आहे. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. या जून महिन्यात तुम्ही सामंजस्याने पुढे जाल. नोकरी व्यवसायात लाभ होईल. तसेच मित्रांसोबत किंवा कामाच्या ठिकाणी कोणाशी मतभेद असतील तर ते दूर होतील. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी जून महिना उत्साहवर्धक आणि सकारात्मक गोष्टींनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या कामात यश मिळण्याची चिन्ह आहेत. सामाजिक ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि अनेक लोक तुमच्या सृजनशीलतेची आणि नेतृत्व कौशल्याची प्रशंसा करतील. तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ होईल. या काळात तुम्ही तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करू शकता. शिवाय या महिन्यात जर तुम्ही कोणत्याही प्रशासकीय नेतृत्व किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित असाल तर पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता देखील आहे. त्याचबरोबर जी लोक बऱ्याच काळापासून जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहात, त्यांनाही त्यांची स्वप्न पूर्ण करता येतील. महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात आनंद घेऊन येईल. त्याचबरोबर पदोन्नती मिळण्याची देखील शक्यता आहे. प्रेमाचे रूपांतर लग्नात व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा कुटुंबाची मान्यताही मिळण्याची या काळामध्ये पूर्ण शक्यता आहे. त्यानंतर वळूयात वृश्चिक राशीकडे. वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने हा महिना खूपच अनुकूल ठरणार आहे. आरोग्य आणि वैयक्तिक संबंधाबद्दल तुम्हाला थोडंसं सावध राहण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जून महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात, जे तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यास मदत करेल. त्याचबरोबर या काळात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. थकवा जाणवू शकतो. एखाद्या व्यक्तीमुळे वैयक्तिक नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.
त्याचबरोबर जोडीदार किंवा प्रियजनांसोबत गैरसमज देखील वाढू शकतात. म्हणूनच पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न करावा. विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ, ऊर्जा आणि संसाधने संतुलित पद्धतीने वापरण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि मोठ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे, परंतु महिन्याच्या मध्यात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही मोठी गुंतवणूक हुशारीने करा आणि पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या. तसेच महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूपच शुभ राहणार आहे. विद्यार्थ्यांना हा महिना अनुकूल ठरेल. त्यानंतर वळूया धनुराशीकडे. धनुराशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही मोठी गुंतवणूक हुशारीने करा आणि पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या. महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे. विद्यार्थ्यांना नशिबाची पूर्ण साथ लाभेल. त्याचबरोबर नोकरदारांची कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, ज्यामुळे आत्मविश्वास तुमचा वाढलेला दिसेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा प्रगतीचा काळ ठरेल. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील खुले होतील. कौटुंबिक नात्यात गोडवा परत येईल. महिन्याच्या उत्तरार्धात विशेषतः तुमच्या व्यावसायिक जीवनात अनेक नवीन संधी तुमच्या नशिबाची दारं ठोठावतील. मात्र कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल, कारण छुपे शत्रू किंवा विरोधक तुमच्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतात. त्याचबरोबर या काळात मुलांकडून आनंददायी बातमी मिळू शकेल. उत्साह वाढेल, सामाजिक कार्यात रस वाढेल, त्याचबरोबर आदर वाढेल, वैवाहिक जीवनात गोडवा येईल. तसेच एखाद्या सहलीचं आयोजन होईल, ज्यामुळे तुमचे परस्पर संबंध अधिक दृढ होतील. एकंदरीतच हा महिना तुमच्यासाठी यशाच्या दिशेने नेणारा ठरेल. तुम्ही जितका संयम आणि समजूतदारपणा दाखवाल, तितकाच हा काळ तुमच्यासाठी आनंददायी ठरू शकेल. तर मंडळी, जून महिन्यामध्ये बुधादित्य राजयोगात या 5 राशींचे नशीब झळकणार आहे. या राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणीही दूर होणार आहेत, कारण जून महिन्यात ग्रहांचे एक अद्भुत संयोजन होणार आहे. या महिन्यात बुध, सूर्य आणि गुरुची युती मीन राशीत असेल, ज्यामुळे त्रिग्रही योग तसेच बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. आणि या तिन्ही शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे जून महिन्यात या 5 राशींचं नशीब चमकणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जाते. तर मंडळी, या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. पर्यंत धन्यवाद.